शेलार, नॉन स्ट्राईकला आयुष शेलार. दोन भावांची जोडी. पहिला चेंडू संतोषांचा भावेश यांना आणि लोअर पद्धतीचा चेंडू होता. पहिला सोल पद्धतीचा चेंडू होता आणि पुढचा चेंडू ऑटिशन चढवला चेंडू भावेश शेलारच्या बॅटमॅन निघताय चौकार. भावेश शेलार तुम्हाला माहिती असेल आपल्या कोस्तेगावचा हाईटर ओपनर बॅट्समन म्हणून ओळखला जातो आणि समोर त्याच्या धोक्तीचा एक ऑलराऊंडर आहे संतोष संसारे. ही आपल्या कोस्मे मित्रमंडळाकडून ओपनिंग जोडी खेळत असते. पुण्याला संतोषचा चेंडू भावेसाठी लेक्चर चढवला चेंडू. एक धाव पूर्ण केली. एक धावेनंतर धावसंख्या 5. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईकवर असेल तो आयुष शेलार. आयुष शेलार पाहूया काय करतोय. पहिला सीझन ज्याने अक्षरशः गाजून सोडला होता ते आयुष शेलार आणि सुरतमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करून दाखवली होती असा आयुष शेलार नौका फलंदाज आहे. त्यासमोर अनुभवी गोलंदाज संतोष संसारे काय करतील आणि सुरेख असा चढवला चेंडू परंतु झेल बाद. झेल पकडला योगेश कदम यांनी. पुढचा आयुषची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत रणपिसे भूम भूम माट्या ज्यांनी सध्या फिटनेसवर जास्त जोर दिलेला आहे. त्याला पोरं बोलायची आणि तुझं किती फिटनेस झाले जाडा झालास तू त्यामुळे त्याने फिटनेसवर भर देऊन फिटनेस चांगली केलेली आहे. अनिकेत सुद्धा लांब लांब सिक्स मारतो परंतु संतोष एकदम नावाजलेला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू संतोषांचा अनिकेतला आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवला होता. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण सहजरित्या पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या जाईल ती 7. 1 बाद 7. पुढील चेंडू संतोषांचा अनिकेत रणपिसेसाठी. शेवटचा चेंडू असेल संतोष संसार यांचा. पाहूया अनिकेत काय करत आहेत. पॉवर प्लेचा कितपत फायदा घेत आहेत आणि हलकीशी बॅटची कडा लागून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला आहे. सॉरी आऊट झालेला आहे. माफी असावी. पुढील फलंदाज ओमकार मोरे. वैभव 11 संघाची A1 जोडी आणि गोलंदाज सोनू अथर्व लाड. अथर्व लाड धावसंख्या 1 षटका अखेर 7 झालेली आहे. दुसरं षटक घेऊन येते अथर्व लाड. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतं अथर्व लाड. पहिला चेंडू अथर्वचा फेस करेल भावेश शेलार आणि हलकीशी बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 8. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो अथर्व लाड भावेशसाठी. जोपर्यंत भावेश पिचवर उभा आहे तोपर्यंत धावसंख्या भर होऊ शकते. धावसंख्या मोठी होऊ शकते. उभारू शकतो आणि थोडंसं नो चेंडू. दुखापत झालेली नाही ना बघायचं आहे. नो +1 आहे का अंपर. 2 ओके. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू टाकला होता पण एक रन काही रोखू शकले नाहीत.
पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 2-11. पुढचा चेंडू अथर्व लाड यांचा 22 साठी. अथर्व लाड पुन्हा एकदा सज्ज झालाय 22 साठी. पाहूया. आणि चांगली गोलंदाजी करतोय तो अथर्व. 22 ला काही चेंडू समजत नाही. पुढचं चेंडू फेस करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे वैभव 11 कडून 22 शेलार. प्रथमच संघ घेतला आहे यावर्षी रुपेश करंजकर संघ मालक. वैभव संघाचे संघ मालक आहेत. आणि एक धावेवर समाधान मानावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पण बघा दाजी कदम यांच्याकडून चांगलं असं कव्हर झालेलं आहे. आणि धावसंख्येत कासवाच्या गतीने वाढत असताना धावसंख्येत 1 धावांनी भर पडून धावसंख्या 12. 3-12 2-12. पुढचा चेंडू अथर्व यांचा आणि क्लीन बोल्ड केला आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अथर्व लाड यांची. ओमकार मोरे बॅक टू द पवेलियन. पुढील त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः संघ मालक रुपेश करंजकर लेफ्ट हँड बॅट्समन स्वतःवर त्यांनी भरोसा दाखवलेला आहे आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 12. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. संतोष संसारे जरा घाई करायची आहे. आणि अथर्व लाड शेवटचा चेंडू हाताळेल. रुपेश करंजकर स्वतः संघ मालक फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि चांगला असा चटविला चेंडू परंतु बघूया झेल बाद होत आहेत का. आणि झेल बाद. संतोष संसारे यांच्याकडून झेल बाद. चौथा हादरा लागतोय तो वैभव 11 संघाला. वारंवार विकेट टाकत आहेत परंतु बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. त्यांची जागा भरून काढायला निकेश उर्फ बाबू. गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे तो संतोष संसारे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो भावेश शेलार. भावेश काही चांगली अशी कामगिरी करून दाखवली नाही परंतु जोपर्यंत भावेश विकेटवर उभा आहे तोपर्यंत धावसंख्येमध्ये भर होऊ शकते आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा संतोष संसारे भावेश शेलारवर हावी होत आहेत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी संतोष संसारे यांच्या माध्यमातून 2 चेंडू निर्धाव हाताळले आहेत. भावेश शेलार पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 चेंडू निर्धाव हाताळले आहेत संतोषाने. संतोषला चांगला ठाऊक आहे भावेशला कुठे चेंडू टाकायचे ते आणि त्याच पद्धतीने चेंडू हाताळताना संतोष संसारे आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार आणि 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. 4-13. पुढचा चेंडू संतोषांचा भावेशसाठी. पाहूया भावेश काय करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4 चेंडू नंतर एकच धाव दिली आहे संतोष संसारे यांनी. सुरेख गोलंदाजी.
5 चेंडू झालेत. पुढचा चेंडू संतोष संसार यांचा आणि चांगला सुरेख गोलंदाजी. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 13. 4 बाद 13. धावसंख्या वाढत नाही. कोणाला तरी खलनायक बनावं लागेल. भावेश क्रीजवर असताना धावसंख्या कासवाच्या गतीने वाढत आहे. या परिस्थितीमध्ये जर बाहेर काढायचं असेल तर भावेशला मोठे मोठे फटके मारावे लागतील. कारण तुमच्या समोर तितकंच असा बलाढ्य संघ आहे. ते चांगले फलंदाज आहेत. अभि जाधव आहे, संतोष संसारे, सिद्धेश बडे, जितेंद्र कोकाटे सध्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच स्वतः संघ मालक जयेश रणपिसे. चांगला साथ चढवला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि षटकार निकेश यांच्या बॅटमधून खणखणी षटकार. अभि गोलंदाजीसाठी अभिचा पहिला चेंडूवर समाचार घेतलेला आहे निकेश मोहिते यांनी आणि पहिला षटकार मारलेला आहे. धावसंख्या 19. मला वाटतंय सध्या भावेशचं काम निकेश करत आहे आणि वाईट अवंतर धावेमध्ये धावसंख्येत भर ती 21. फुल चेंडू टाकण्यासाठी अभि सज्ज झाले आहेत आणि मराठा स्ट्रायकरचे संघ मालक वैभव गोडावले इथे आलेले आहेत. पुढचा चेंडू अभि यांचा भावेशसाठी. भावेशने स्वतः स्ट्राईक घेतली होती आणि पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर धावसंख्येत ते 22. 4 बाद 22. पुढील चेंडू हाताळण्यासाठी 22. दोन चेंडू हाताळलेले आहेत. 2 धावा आहेत. 23. 9 चेंडू आणि 1 डिक्लेअर असे 2 धावा. हॅलो. पुढचा चेंडू अभि जाधव यांचा भावेशसाठी. पाहूया भावेश शेलार काय करतायत. फ्री हिट पहा नीट असेल चेंडू. पुढील फ्री हिट आणि मोठा फटका येताना दिसतोय अध्यक्ष साहेब. आणि हा फ्री हिट होता. अध्यक्ष साहेबांना काही समजलं नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 4 धावा. सुरेख गोलंदाजी अभि यांची. पुन्हा एकदा कमबॅक करतोय अभि. भावेशला काही झगडून ठेवलेला आहे. धावसंख्या 27. धावसंख्या डायनामिक डो समोर तुम्हाला कमसे कम 50चा पल्ला गाठावे लागेल. पुढील चेंडू अभि यांचा आणि सुरेख झेल मला वाटतंय जयेश रणपिसे यांच्याकडून. आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो केतन वाडेकर उर्फ सर्वांचा लाडका मावा. सर्वांनी खावा. धावसंख्या 27. पुढील चेंडू अभि यांचा केतन वाडेकर साठी. पाहूया केतन काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या 28. 5 बाद 28. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू मावाला मोठा फटका मारावा लागेल. धावसंख्या स्थिर आहे 28 आणि वाईट प्लस डिक्लेअर 1. टोटल 2 धावा. धावसंख्या झाली ती 30. 5 बाद 30.
नाही, केतन केतन. स्ट्राईकला केतन वाडेकर, नॉन स्ट्राईकला तो निकेश मोहिते. पुढील चेंडू अभि यांचा केतन वाडेकरसाठी. पुन्हा एकदा केतन वाडेकरचा जे झाला आहे तो पुढील चेंडू फेस करण्यासाठी अभि जाधव. सुरेख अशी गोलंदाजी अभि जाधव यांची. 4 षटका केले, संघाचे दर्शन केले 30. 5 बाद 30. शेवटचं षटक असेल आणि हाणामारीचं षटक. पुढील गोलंदाज जगदीशदादा कोकाटे. चांगला अनुभव त्यांच्यासमोर. नौखा फलंदाज निकेश मोहिते. पहा अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना जगदीशदादा कोकाटे पहिला चेंडू निर्धाव हाताळलेला आहे. धावसंख्या स्थिर राहिली आहे. धावसंख्या झाली 30. 5 बाद 30. पुढचा चेंडू जगदीशदादा कोकाटे यांचा निकेशसाठी आणि निकेशनी ऑप्शन चेंडू दाजी कदम कॅचसाठी येत आहेत. बघूया काय करत आहेत. आणि सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच पकडलेला आहे. झेल चांगला झेल दाजी कदम यांच्याकडून. पुढील चेंडू नवीन बॅट्समन नेम्स मानस जाधव. प्रत्येक कर्णधाराला विनंती आहे आपला 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचा आहे. 12वा खेळाडू. धावसंख्या झाली ती 31. पुढील चेंडू जयदेव कोकाटे यांचा. ऑब्जेक्शन चटवला चेंडू. पाहूया काय झेल होतंय का. आणि तू झेल सुटलेली आहे. 2 धावा काढण्यामध्ये यश आलेलं आहे. पुढील चेंडू जयदेव कोकाटे यांचा. मानस जाधव. मराठा स्ट्रायकरच्या सर्व खेळाडूंनी वैभव घोडवले यांना भेटायचं आहे. पुढील चेंडू ऑब्जेक्शन पूर्ण चटवला चेंडू. पाहूया काय होत आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण सहजरित्या पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल मानस आणि केतन यांच्या. धावसंख्या झालेली 36. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. याच्यानंतर होणारा सामना राय सुपरस्टार वर्सेस मराठा स्ट्रायकर्स. नाणेफेकसाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने. आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत चेतन वाडेकर. नाणेफेकसाठी यायचं आहे मराठा स्ट्रायकर्स कर्णधार आणि राय सुपरस्टार अमोल रणपिसे. पुढील सामना अमोल रणपिसे वर्सेस संदेश कदम. अतिशय चुरशीचा सामना होणार आहे. सर्वांनी पाण्यासाठी थांबायचं आहे. प्रणय किती आहे ना योग्य खेळाडू आहे ना. मराठा स्ट्रायकर सर्व खेळाडूंनी वैभव घोडवले यांची भेट घ्यायची आहे. इथे स्टेडियम जवळ यायचं आहे. आमचे कोच आणि खेळाडू आम्हाला चांगलं सहकार्य लाभले ज्यांच्याकडून असे पांडुदादा कदम यांचा सत्कार जे आपल्या KPL साठी बॉल ज्याने प्रदान केलेत
ते पांडुदादा कदम त्यांचं मोठं मन करून आम्हाला बॉल दिलेले आहेत. त्यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे सदस्य निलेशदादा मोहिते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. मधुरा चॅलेंजरचे संघ मालक आमचे परम मित्र दिनेशदादा गोविलकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत शब्दसुमनाने सत्कार करायचा आहे. निलेश मोहिते यांच्या हस्ते पांडुदादा कदम आमच्या मंडळासाठी सतत धडपडत असणारे आमच्या गावचे आमचे सर्वांचे लाडके सुरेश दादा वाडेकर यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या मंडळाचे सदस्य दिनेश गोविलकर यांच्या हस्ते सुरेशदादा वाडेकर यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आमच्या कोस्माई मित्रमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय शांतारामदादा कैरकर यांचासुद्धा सत्कार होईल. थोड्याच वेळात त्यांनीसुद्धा स्टेडियमकडे यायचं आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले आहेत रघुमामा, त्यांनीसुद्धा यायचं आहे, त्यांचा सत्कार होईल. तसेच शांतारामदादा खैरकर यांनी पण सुद्धा जायचं आहे. त्यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे सदस्य जयदेव जाधव यांच्या हस्ते. तसेच दत्तादादा मोहिते यांना विनंती असेल आपण पोडियमकडे यायचं आहे. रामचंद्र दादा रणपिसे, जिथे जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांनी दिलीपदादा शेलार सर्वांनी इकडे यायचं थोडं. यशवंतदादा खैरकर, आपण जी हे स्पर्धा पाहतो या स्पर्धेला मोठा असं देणगी स्वरूपात लाईव्ह आपण पाहतोय ते लाईव्ह आमचे मंडळाचे सदस्य कुणाल कदम यांनी दिलेला आहे. लाईव्ह त्यांचं सर्वांच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने KPL कोर कमिटी यांच्या वतीने तसेच कोस्माई मित्रमंडळ यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. त्यांचं साथ आम्हाला लाभल्यामुळे सर्व आपण लाईव्ह पाहू शकतो. सामना चालू करायचा आहे. जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 37 नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गणपत कदम यांच्या हस्ते नाणेफेक होईल. गणपतांना नाणेफेक करायचं आहे. मराठा आणि राया सुपरस्टार कर्णधारांनी यायचं आहे. पुढील पहिला चेंडू ऑफच्या दिशेने चटवलेला चेंडू पाहूया आणि चांगला कव्हरच्या दिशेने जायचा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. राय सुपरस्टारच्या कर्णधारांनी यायचं आहे. खेळतोय. पुढील चेंडू आयुष शेलार यांचा अभिसाठी. अभिनी पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. चौकार पहिल्या चेंडूवर. पुढील चेंडू आयुष यांचा अभिसाठी. पाहूया काय करता अभि. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव काही रोखू शकले नाहीत. प्रथम स्ट्राईकवर असेल तो संतोष संसारे. केतन उंडरे यांनी पोडियमकडे यायचं आहे. पुढील चेंडू आयुष यांचा आणि रिव्हर्स मार्जिन डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्येत 6. बिनबाद 6. अमोल रणपिसे हलक्या हलक्या पावलांनी येताना आपल्या पोडियमकडे. टॉच उडवा चला.
आयुष्य लार पाहूयात आपण. सुंदर चेंडू, डॉट बॉल. 5 बॉल ओव्हरीचा शेवटचा चेंडू. धावसंख्या वाईट चेंडू. शेवटचा चेंडू. थांब जरा. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा व्हाईट. व्हाईटनी टीमची धावसंख्या 10. विकेट. शेवटचा चेंडू आयुष्यलार. सामना करेल संतोष. रिव्हर्स अटेम्प्टचा 6. सुंदर असा षटकार संतोष दादाच्या बॅटमधून पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या ओव्हर नंतर 17 धावसंख्या. पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर डायनामिक डिओ संघाची धावसंख्या 17. हॅलो हॅलो गोलंदाजीसाठी निकेश मोहिते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर अभिज जाधव. पहिला चेंडू निकेश यांचा. इथे मात्र दिशा भटकतो. वाईट चेंडू. पहिलाच चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या जर पाहिला गेला तर 18 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा निकेश गोलंदाजीसाठी तयार. इथे मात्र सुंदर चेंडू. गतीमध्ये परिवर्तन आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिलाच चेंडू वाईट. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं निकेशाचं. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निकेश. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र मिसफिल्ड होते आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. 2 चेंडू आणि 20 धावा. चांगली गोलंदाजी निकेश यांच्या माध्यमातून. इथे मात्र आणखीन एक वाईट चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. 21 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पाहूया निकेश. तिसरा चेंडू घेऊन. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र एकच धाव मिळते. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. काहीचा फायदा करून घेता आला नाही. 1 धाव धाव फलकावरती. 22 धावा. पुन्हा एकदा संतोष दादा संसारे स्ट्राईक वरती. इथे मात्र आणखीन एक फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र झेलबाद. संतोष संसारे बॅक टू द पवेलियन. संतोष संसारे दादा पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयामध्ये आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो तो बिग 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 हिटर सिद्धेश बडे. मॅन फ्रॉम कोस्ते बुद्रुक. सिद्धेश बडे पाहूया.
इथे मात्र लोअर फुल टॉस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 5 चेंडू. तेवीस धावा धावफलकावरती. 5 चेंडू. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. सिद्धेश बडे स्ट्राईक एंडवर. इथे मात्र चेंडू आहे हवेत. तर पाहूया झेल होणार का. आणि झेल बाद. सिद्धेश बडे. सिद्धेश बडे बॅक टू द पवेलियन. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच सिद्धेश बडे यांनी. आणि पवेलियनचा रस्ता. 2 धाकड फलंदाज पवेलियनच्या आतमध्ये. संतोषदादा संसारे आणि सिद्धेश बडे. पुन्हा एकदा नव्याने फलंदाज पाहायला मिळतील. जगदीश काका कोकाटे. अनुभवी खेळाडू जगदीश काका कोकाटे पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी तेच तरार रफ्तार ओमकार दादा मोरे. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक हाताळताना. स्ट्राईक एंडवर आहे तो अभिदादा जाधव. पहिलाच चेंडू ओमकार दादा मोरे. पहिलाचा चेंडू लोअर फुल टॉस होता. काहीचा फायदा करता घेऊन आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर बोर्ड स्थिरावलेला आहे. 23 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहूया ओमकार दादा. इथे मात्र काय फटका गेलाय. चेंडू आहे हवेत आणि झेल बाद. आयुष्य सेलारचा ब्युटिफुल झेल. आवी जाधव तंबूच्या आश्रयामध्ये परततोय. बॅक टू बॅक विकेट जात असताना. फलंदाजीसाठी योगेश. इथे मात्र आणखीन एक चेंडू हवेत आहे. मात्र चेंडू नोमॅच लाईन मध्ये पडतोय आणि 2 धावा तर निश्चित पूर्ण केल्या. तर 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नाकारलेली आहे 3री धाव. या 2 धावेच्या सरासरीने संघाची वाढती धावसंख्या 25. 3 चेंडू 25 धावा. सुंदर गोलंदाजी ओंकार दादा मोरे. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज योगेश दादा कदम स्ट्राईक वर. पुन्हा एकदा पाहूया ओंकार. इथे मात्र लेफ्ट साइडच्या दिशेने एकच धाव मिळते. स्वतः संघ मालक तिथे. प्रशांत दादा कोस्तेकर तिथे तैनात. एकच धाव प्राप्त झाली. 26 धावा धाव फलकावर. 4 चेंडू. अजूनही या शतकातील 2 चेंडू बाकी. स्ट्राईक वर जगदीश काका कोकाटे. इथे मात्र कटवलेला चेंडू गल्ली रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट. 27 धावा धाव फलकावरती. काय सुंदर गोलंदाजी केली ओमकार दादा. एकही मोठा फटका आलेला नाही. 13 चेंडू आणि 10 धावेची गरज. इथे मात्र वाईट चेंडू. दिशाहीन चेंडू आहे. वाईट चेंडू. पुन्हा एकदा पाहूया शेवटचा चेंडू ओमकार दादा मोरे. स्ट्राईक वर योगेश कदम. शेवटचा चेंडू. इथे मात्र लेग साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू जातोय
सरळ सीमारेखा पार 4 धावा. ओव्हरची समाप्ती होते. 4 धाव्यांनी संघाची वाढती धाव संख्या 32 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 5 धावेची गरज. 12 चेंडू आणि 5 धावेची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी भावेश दादा शेलार. गोलंदाजीसाठी पाहूया स्ट्राइक वरती जगदीश काका कोकाटे. पहिलाच चेंडू भावेश शेलार यांचा आणि इथे मात्र चेंडू उंच हवेमध्ये नोमॅस लँड मध्ये चेंडू पडते आणि या 4 धावा. पहिल्याच चेंडू मध्ये 4 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 1 धाव. 11 चेंडू आणि 1 धाव जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पाहूया. भावेश शेलार तयार. इथे मात्र या 1 धावेने सामना विजय होतोय. मराठा स्ट्रायकर्स आणि राया सुपरस्टार दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. आता होणारा सामना मराठा स्ट्रायकर वर्सेस राया सुपरस्टार. ज्या संघाचा सामना झालेला आहे त्या खेळाडूंनी लाईन वेनचं काम पार पाडायचं आहे. सर्वांना विनंती आहे. अधिरा चॅलेंजर, वैभव 11, श्रीशा लेजंड या संघाच्या खेळाडूंनी लाईनमॅनचं काम पार पाडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय संतोष दादा संसारे.